चालू आहे शेतीची वितरित होण्याची ते कंटिन्यू चालूच राहणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून जे आज आपल्या जमिनीचं नुकसान होत आहे, जे मरणावस्थेकडे जात आहे, कारण की आपण केमिकलचा रासायनिकचा भरपूर साठा आज आपल्या जमिनीमध्ये होत आहे, बरोबर आहे. कारण एक पर्याय नाही आपल्या शेतकऱ्याला, त्याच्यामुळे ते यूज करणं भाग पडत आहे. त्याच्यामुळे हे कुठंतरी आणि याच्यामुळे आपली जमीन खचली आहे, कमजोर झालेली आहे, जीवाणूची संख्या नष्ट झालेली आहे. जे शेतकऱ्यांचे मित्रकडे होते ते नाहीच आहे, बरोबर आहे सर. तर त्यांना आपण वाचवण्यासाठी काम करतो. आपली जमीन वाचवण्यासाठी आपल्या शेतकऱ्यांचं सहकार्य घेतो सर. शेती वाचवा अभियान चालू आहे. अच्छा. 29 राज्यामध्ये अख्ख्या भारतामध्ये अभियान चालू आहे भारत सरकारच्या माध्यमातून, आणि त्याच्यासोबत आपली संस्था संलग्न आहे, बरोबर आहे. त्यामुळे आपण प्रत्येक शेतकऱ्याला वारंवार एक सजेशन करतो की एक ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरणं गरजेचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे काय होते सर, आपला खर्च पण कमी होतो, उत्पन्न पण चांगल्यापैकी वाढतो आणि जमीन पण आपली चांगली सुधारण्यास मदत होते, सुपीक होते सर. बिलकुल बिलकुल. तर त्या दृष्टिकोनावर संभाराच्या काडीपासून ते आंब्याच्या झाडापर्यंत जे आपण मार्केटहून औषधी आणतो, बरोबर आहे सर, मार्केटहून आणतो, फक्त एक वेळेस आपल्याला दुकान बदलायचं आहे. अच्छा. किती वेळेस? फक्त एक वेळेस. आतापर्यंत दुकानावर मार्केटहून आणलं, तर एक वेळेस आपल्या स्वामी संस्थेचा एक प्रोडक्ट आपण यूज करून पाहायचा आहे. तर कुठल्याही पिकाला तुम्ही यूज केल्यानंतर 8 दिवसामध्ये, किती सर? फक्त 8 दिवसामध्ये त्या पिकाची सगळी क्वालिटी चेंज होणार. खूप मोठं डेव्हलपमेंट आहे त्याची, वाढीची अवस्था. आता हे जे पोझिशन आहे समजा, हो सर, ते सोडल्याच्या नंतर किंवा ते स्प्रे घेतल्याच्या नंतर समजा आपल्याला याच्यावर फरक वाटणार. बिलकुल 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 100% उत्पन्नामध्ये. येस सर. उत्पन्नात गेल्या 6 वर्षापासून 12 लाख शेतकरी आपल्या महाराष्ट्रातले असे आहेत की कुठलंही पीक असू द्या, तुमचं गहू असू द्या, तूर असू द्या, हरभरा असू द्या, सोयाबीन असू द्या, हळद असू द्या, ऊस असू द्या सर, प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगल्यापैकी रिझल्ट आले आणि चांगलं उत्पन्न त्यांचं पहिल्याच वर्षी 30 ते 35% उत्पन्न वाढतं सर. अच्छा. बिलकुल. आणि तुमचा खर्च आजच 50% कमी होतो. आजच्या घडीला 50% खर्च कमी होतो सर, बरोबर आहे सर. कदाचित आज हरभरा आहे आपला किंवा गहू आहे, ऊस आहे, आपण जर स्प्रे करतो किंवा ड्रिचिंग करतो हरभऱ्याला समजा 1 एकरला, बरोबर. आता फुलाच्या अवस्थेत बराच हरभरा आहे, बऱ्याच ठिकाणी फुलाच्या अवस्थेमध्ये आहे, बरोबर. तर 1 एकरचा खर्च किती होतो सर सरासरी? कमीत कमी 5,000 रुपये फवारणीचा 5,000 1 एकरचा शेवटपर्यंत, पहिल्या सुरूपासून ते फायनल पर्यंत, बरोबर आहे. म्हणजे सरासरी आपण 3 ते 4 फवारण्या आपण करतो, सरासरी 4 फवारण्या करतो सर, बरोबर आहे. म्हणजे सरासरी एकरी आपला 1250 रुपये खर्च येतो आपल्याला, बरोबर आहे सर. त्या दृष्टिकोनासर आपला सर फक्त 400 रुपये खर्च येतो एकरी, फक्त 400 रुपये म्हणजे एका फवारणीला सर. म्हणजे येथे आपला 1600 रुपये, बरोबर आहे सर. एवढा जबरदस्त 1800 रुपये आपले. 1800 ते 2000 रुपयामध्ये एकदम जबरदस्त काम होऊन जाते सर. त्याच्यामध्ये एकच प्रोडक्ट आहे आपलं, तर सर्व गुण संपन्न आहे. अच्छा. वाढीच्या अवस्थेत, फुलाच्या अवस्थेत, घाटाच्या अवस्थेत, तिन्ही अवस्थेमध्ये आपल्याला वापरता येतं. वापरल्यानंतर इमॅजिन असं 7 ते 8 दिवसामध्ये पुरं डेव्हलप होते सर सगळ्याच गोष्टीमध्ये. त्याच्यामध्ये जे पाहिजे ते सगळे घटक सबमिट केलेले आहेत. आज तुमची आमची अवस्था अशी झाली सर, पाहिजे एक देतो दुसराच दुकानदार, बरोबर आहे. काम एकच असते, त्याच्या दुसऱ्या 2 बॉटला सबमिट करून देतात, ते घ्या पाटील घेऊन जा मारा म्हणतात, बरोबर आहे. तर आपल्या असं एक ट्रिपल ॲक्शन आणि क्युबा गोल्ड नावाचं एक प्रोडक्ट असं आहे की त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रनचे घटक आहेत, टॉनिकचे घटक आहेत, बुरशीचे घटक आहेत, प्लस नायट्रोबेन्झिन आहे, कॅल्शियम, बोरॉन, मॅग्नेशियम आहे. असे सगळे घटक एकत्रित केले सर एकाच जागी. बस दुसरं काही कामात टाकायचं नाही. 1680 रुपयाचा एक प्रोडक्ट आहे सर. 4 एकर मध्ये रान होते सर आपलं कम्प्लीट स्प्रे मध्ये 4 एकर. आता याच्यासाठी आपल्याकडे आता स्प्रे मध्ये तर आता इथून आता सध्याच्या पोझिशनला तर हरभरेच आहे, बरोबर आहे. आता उन्हाळा लागल्यामुळे आता टरबुजाचा वापर जास्त आहे. बिलकुल. टरबूज आणि खरबूज. आता टरबुजासाठी आपल्याला काय आहे समजा आपल्याकडे ऑलरेडी उपलब्ध? बिलकुल सर. आपल्याकडे असं एक क्युबा लिक्विड मध्ये आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त भरपूर काही कमी प्रमाणात टरबूज आणि खरबूज शेतकरी घेतात. हो, खूप कमी प्रमाण आहे त्याचं. उत्पन्न आहे, मात्र कसं याचा भाव भेटेल किंवा न भेटेल याची नो गॅरंटी आहे. परंतु माझं एक असं सजेशन असेल शेतकऱ्यांना, न करण्यापेक्षा करून पाहिलेलं बरं, बरोबर आहे. आपण जर त्या क्षेत्रात उतरलं तर त्याची माहिती होईल आपल्याला, बरोबर आहे की नाही सर. एक तर पहिल्या वर्षी काय घाटा होईल, नाही तर फायदा होईल. याच्या व्यतिरिक्त काय होणार आहे का? दोन्हीपैकी कोणत्यापैकी होईल. पण तो आपल्याला अनुभव येईल पुढच्या वर्षी, मग कसं कोण्या पद्धतीने करायला पाहिजे, कुठं मार्केट आहे, काय भाव लागतो, हे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि पुढच्या वर्षी आपल्या दिमागानं तो आपण यूज
प्रयत्न करतो तसे. तर याच्यासाठी आपल्याकडे स्प्रे आणि ड्रिचिंग मध्ये आहे का? हो हो बिलकुल बिलकुल सगळं आहे सर, काही प्रॉब्लेम नाही. बुरशीचं आहे, अशी बुरशी आहे की तुमचं डावणी असू द्या, करपा असू द्या, भुरी असू द्या, मर असू द्या सर, 100% काम करते. डावणीसाठी डावणीसाठी सगळं त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आलं. डावणी आणि भुरी. हो, डावणी आली, भुरी आली, करपा आला. आणि तेच आहे टरबुजाला महत्वाचं, डावणी आणि भुरी तेच आहे. बिलकुल बिलकुल. जास्तीत जास्त प्रमाणात ते टरबुजावर हा 100% त्याचं तेच आहे. येणार आहे. पुन्हा उत्पन्न वाढले जाते, आपली साईज वाढवण्यासाठी आहे, चकाकी क्वालिटी आहे, ते वजन वाढवते, त्या दृष्टिकोनातून आहे. पण तो मधल्या अवस्थेमध्ये जे जे असते ते शेड्यूल प्रमाणे, ते स्टेप प्रमाण द्यावं स्टेज लागेल ना प्रमाणे, आपल्याला. स्टेज प्रमाणे तर सगळ्या गोष्टी आपल्यासाठी अवेलेबल आहेत सर. स्टेप प्रमाण द्यावं लागेल. स्टेप प्रमाणे बिलकुल स्टेप प्रमाणेच आपल्याकडे सगळी ट्रीटमेंट आहे सर. तर बिलकुल करा. आपण आपल्या तालुक्यातले आहोत, सगळे जवळचे आहोत, विश्वासाचे आहोत. तर एक वेळेस तुम्ही यूज करून बघा सर, अप्रतिम. येणाऱ्या सीझनपासून सर तुम्ही मार्केटचा कुठलाच प्रोडक्ट वापरणार ना, आम्हाला तुम्ही विचारल्याशिवाय समजा कदाचित, बरोबर. कारण की जर तुमचा फायदा झाला, त्या प्रोडक्टमुळे चांगलं वाटलं, तर आपण दुसरं वापरायलाच कशाला सर. आपल्या शेतकऱ्याचा हेतू काय, बरोबर. किंवा आपल्याला चांगला रिझल्ट आला पाहिजे, चांगला result चांगलं उत्पन्न वाढलं पाहिजे, खर्च कमी झाला पाहिजे, संपला विषय. मी कालच जे सरला त्याला म्हणलं होतं ते बरोबर आहे की नाही सर. एक माहिती दिली ती गोटे सर म्हणून. हा हा हा. ते एकदम अच्छा. गरिबीतला माणूस आहे ते. बरोबर आहे, बरोबर. तर भरपूर काही माहिती देते हो, समजा हो. शेतीचं. हो ते ना, हो ना. शेतकऱ्याला वाचवायचं काम करते. बिलकुल 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 सर, आपणच तेच करतो. तुम्ही कुठलेही प्रोडक्ट वापरा, काही घेणं नाही, पण तो आपण एक हे चळवळ आहे. तर हे प्रत्येक चळवळ हे शेतकऱ्यांच्या कानावर गेली पाहिजे. आता आम्ही जेव्हा समजा आमच्या दिमागाच्या वरच समजा प्लॉटर रोग वगैरे काही कोणत्या गोष्टी आल्या, हो सर. तेव्हाच त्याचा वापर करतो. नाही बरोबर आहे. की म्हणजे आपल्याला हे हो. आता लक्षात पण येईल. लक्ष देत ना बुवा, तेव्हा कोणाचं सजेशन घ्यायला पाहिजे. तर ते त्यावेळेस आम्हाला मार्गदर्शन नाही, चांगल्या बिलकुल प्रमाणात बिलकुल देतात. घ्यायलाच पाहिजे सर. आणि कोणाचं तरी गायडन्स असणं गरजेचं आहे सर. हम्म. असं आहे. मग ते काही न करते, पण ते 2 शब्दच त्यांचे खूप मोलाचं काम करतात. मोलाचे काम करतात. बरोबर आहे सर. आज आम्ही तुमच्या मुलाप्रमाणे आहोत. तुम्हाला या शेतीतलं खूप